म्हणूयात पुढच्या बातमीकडे. अजित पवारांचा अपघात हा नक्कीच संशयास्पद आहे. रोहित पवार केवळ राजकीय नेते नाहीत, ते अजित पवारांचं कुटुंब आहे. दादांची फाईल बंद करायला अमित शहांनी नकार दिला. शहांच्या नकारानंतर फाईल बंद न केल्याचं बीजेपी नेतेच बोलायला लागले. त्यानंतर दादांच्या बाबतीत संशयास्पद गोष्टी घडायला लागल्या असं संजय राऊत यांनी म्हटलंय. राऊतांनी यावेळी गंभीर आरोप केले. नेत्याचा मृत्यू संशयास्पदरित्या होतो आणि कुटुंबाचा सरकारी तपास यंत्रणेवरती विश्वास नाही. माझ्या माहितीप्रमाणे अजित पवार यांच्या ज्या काही फाईल्स होत्या, ज्यासाठी ते भाजपात गेले, ती फाईल पुन्हा उघडण्यात आली त्यांच्या मृत्यूपूर्वी. खास करून जरंडेश्वर साखर कारखान्याचं कर्जाचा विषय होता. ती फाईल इथून अमित शहाकडे गेली. तिथून या सगळ्या रहस्यमय घडामोडींना सुरुवात झाली. अमित शहाने ती फाईल बंद करण्यास नकार. दरम्यान अजित पवारांच्या निधनावर अमोल मेटकरी यांच्याकडून अजूनही शंका उपस्थित केल्या जात आहेत. ब्लॅक बॉक्सची माहिती रिकव्हर न झाल्यानं त्यांनी सवाल उपस्थित केले. दादांच्या निधनाच्या दिवशीचा दिनक्रम जाहीर करा. नियोजित पायलट कोणत्या वाहतूक कोंडीत अडकले होते? दादांचे एअरपोर्टवरचे सीसीटीव्ही जाहीर करा अशी मागणी त्यांनी केली. ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवण्यात येणार असल्याची शक्यता देखील वर्तवली. तर अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात असा सवाल विचारला जातो. हा घातपात असल्याची देशभरात चर्चा असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं. घातपात अपघात यावरून खूप चर्चा महाराष्ट्रात देशाभर झाली. अजित पवारांचा मृत्यू हा काही अपघात वाटत नाही अशा प्रकारच्या शंका ज्या उपस्थित झाल्या, त्यामध्ये काही प्रमाणात अशा ज्यावेळेस गोष्टी ज्यावेळेस ब्लॅक बॉक्स खराब झालाय किंवा तो हे होता त्यातून काही निघत नाही, याचा अर्थ असा निघतो की दाल में कुछ काला है.